चला तर आज आपण बघणार आहोत तोंडाला चव येण्यासाठी बेसनाच्या पिठापासून असे धिरडे कसे बनवायचे कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये आणि खायला पण खूपच चविष्ट. तोंडाची जर चव गेली असेल तर लगेच येते. असे नक्की एकदा धिरडे करून पहा तुम्ही पण. चला तर आज आपण बघणार आहोत तोंडाला चव येण्यासाठी बेसनाच्या पिठापासून असे धिरडे कसे बनवायचे कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये आणि खायला पण खूपच चविष्ट. तोंडाची जर चव गेली असेल तर लगेच येते. असे नक्की एकदा धिरडे करून पहा तुम्ही पण. चला तर आज आपण बघू धिरडे कसे बनवायचे. कोणी धिरडे म्हणतं तर कोणी बेसनाची पोळी म्हणतं. तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तुमच्या इकडे याला काय बोलतात. तर तोंडाची चव गेली असेल तर काहीतरी खावं वाटत असेल तर असे धिरडे बनवून खायचे. त्यासाठी मी इथं 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. आता यामध्ये टाकून देते चवीप्रमाणे मीठ आणि थोडी हळद, अर्धा चमच जिरे आणि लाल तिखट आणि थोडं टाकून देते. आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेते. आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेते. आपण जसं आंबोळ्याला पीठ करतो तसं करून घ्यायचे. यामध्ये एक पण गाठ राहिली नाही पाहिजे. बेसनाच्या पिठात थोडंच पाणी टाकले की लगेच यामध्ये गाठ बनते. हे पाहू शकता असं पीठ इथं तयार करून घेतलेलं आहे. इथे आता गॅस लावून घेते आणि गॅसवर हा पॅन ठेवून देते. गरम होऊ द्यायचा तवा. तवा गरम झाल्याच्या नंतर याला असं कांद्यानं तेल लावून घ्यायचं किंवा तुम्ही ब्रशनं लावलं तरी पण चालतं. सर्व बाजूनी असं कांद्यानं तेल लावून घ्यायचं याला. आणि हे मिश्रण आता अगोदर साईडनं टाकून द्यायचं. हे पाहू शकता असं. नंतर मध्यभागी टाकून द्यायचं. कारण मध्यभागी अगोदरच तवा गरम असतो. आता याची खालची साईड अशी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची. खालची साईड अशी खरपूस भाजलेली आहे. आता मी याला पलटी करून घेते. ही पाहू शकता इथे पलटून घेतलेलं आहे. त्यानंतर अशी जाळी पण तयार झालेली आहे. वरून मी आता थोडंसं तेल लावून घेतलं.
आता खालची साईड पण थोडी भाजून घ्यायची. इथे खालची पण साईड भाजलेली आहे. आता मी काढून घेते धिरडं. हे पाहू शकता असं कुरकुरीत घावण्यावानी तयार झालेलं आहे आपलं धिरडं इथं. हे इथं पाहू शकता आपले असे कुरकुरीत धिरडे तयार आहेत. आता कशा पण सोबत खा, सॉस सोबत खा. वा, आहा, काय मस्त लागते ना. कशी वाटली मग धिरड्याची रेसिपी कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू तर अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मजेत राहा, खुश राहा, आनंदात राहा आणि एक महत्वाची गोष्ट खात राहा.